सर्व पत्रकारांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. 2026 मध्ये PDC बँकेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि ते कार्यक्रम होत असताना बालिश आमदार आदरणीय बाबाजी काळे यांनी अनेक आरोप त्याच्यावरती केले. परंतु मी पहिल्यांदा तुम्हाला माझी माहिती देतो, नाहीतर त्यांनी म्हणायचं आयरे गैरे जीवन पत्रकार झाली असं त्यांनी म्हणू नये. मी ह्या गावचा सरपंच होतो, सभापती पण झालो, नियोजन पुणे जिल्हा नियोजन समितीवर पण होतो. आता मी एज्युकेशन सोसायटीचे संचालक आहे आणि सिद्धेश्वर सोसायटीचा तिथे संचालक आहे, विकास सोसायटीचा. आणि ही सगळे तालुक्यामध्ये बाबाजी काळे यांनी सुद्धा माझ्याबरोबर युवा काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून काम केलं. 5 वर्ष ते 8 वर्ष माझ्याबरोबर काम करत होते. पण बाबाजी काळे अजूनही बालिशप्रमाणे ह्या ठिकाणी बोलतात. त्यांना वाटतं आपण ग्रामपंचायतचा सरपंचच आहे अशा पद्धतीची भाषा आपण ग्रामपंचायतीमध्ये बोलतो किंवा जिल्हा परिषदेमध्ये बोलतो अशी त्यांची. त्यांना अजून माहीतच नाही आपण आमदार आहे, कसं बोललं पाहिजे, आपण तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय, कसं बोललं पाहिजे हे अजूनही त्यांच्या द्या. मी सुद्धा सरपंच असताना त्यावेळेला सुद्धा शांताराम घुमटकर हे माझ्या विरोधात होते. परंतु 9 दिवस म्हणून 9 दिवस आमचा विरोध राहिला. पण मी बापूंच्या मार्गदर्शनाखाली तिथं काम करीत होतो, कारण ते 15 वर्ष सरपंच होते आणि मी त्यांच्याबरोबर 15 वर्ष सदस्य होतो. परंतु मी कधी ज्येष्ठ माणसाला त्यांनी माझ्या आधी काम केलं, त्यांचा अनुभव चांगलाच आहे म्हणून मी कधी त्यांना डावललं नाही. त्यांना विचारतच मी ग्रामपंचायतीने काम केलं. आमचं वैर होतं फक्त 9 दिवसाचंच राहिलं. आज त्यांचे चिरंजीव वैभव शेठ घुमटकर आमच्याबरोबर काम करतात, कारण त्यांना माझे विचार पटले आणि मी समाजाबरोबर सर्वसामान्य माणसांबरोबर राहून आम्ही ह्या ठिकाणी काम करणारी माणसं आहे. कुठल्या पदावर बसलो म्हणून आम्ही होरळून गेलो नाही. जसं मी सरपंच झालो किंवा सभापती झालो म्हणजे तालुक्याचा आमदार झालो असं मी म्हणलं नाही कधी. किंवा त्यांना आता असं वाटायला लागले आमदार झाले म्हणजे ते मुख्यमंत्री झाल्यासारखेच बोलायला लागलेत आता. मग हे पद्धतीने त्यांचं भाषा जी आहे बालिशप्रमाणे ते पहिल्यांदा त्यांनी ते समज काढून टाकावं की आपण तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. सर्वसामान्य माणसाची जी कामं ती आपल्याला ह्या ठिकाणी करायचे. जी आमची सत्ता आज राज्यामध्ये आहे, आम्ही जिल्ह्यामध्ये आमचे पालकमंत्री अजितदादा होते, स्वर्गीय अजितदादा, परंतु आता सुमित्रा वहिनी ह्या ठिकाणी पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून ते आदरणीय दिलीप शेठ मोहिते पाटील कामं आणतात. आजपर्यंत त्यांनी सगळी कामं केली, ते पालकमंत्र्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला कामं केली. DPTC मध्ये सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही जरी आमदार साहेब नसले तरी अण्णांच्याच पत्रावरती ती कामं त्या ठिकाणी मिळली जातात. म्हणून ह्या ठिकाणी जे अण्णांनी जी कामं केली, आज तुम्हाला मी तालुक्याचं सांगत, त्या तालुक्यामध्ये अण्णांनी जवळजवळ 28 पूल बांधलेले आहेत, अनेक रस्ते सुद्धा केले, वाड्या वस्त्यापर्यंत रस्ते, सभा मंडप, त्यांनी भूमिगत बंधारे पण त्यांनी चाचकामन धरणामध्ये बांधलेले. हे काम करत असताना मी तालुक्याचं काम तर केलंच आहे, परंतु मी राजगुरुनगर शहरामध्ये दिलीप मोहितेंनी काय कामं केलीत हे त्यांना ज्ञात नाही अजून. ते अजून बालिशप्रमाणेच बोलतात की दिलीप मोहिते चोर आहे, असं आहे तसं आहे. अरे चोराच्या म्हणण्यात चालण्याच येणार ना, तुम्ही चोर आहे म्हणून दुसऱ्याला तुम्ही चोराच्या म्हणण्यात चालण्याच येणार आहे. आणि दिलीप मोहिते राजगुरू शहरामध्ये वाडारोडचा रस्ता 15 त्या ठिकाणी कुठे घालवले, एक चांगल्या प्रकारचा रस्ता गेला, क्रीडा संकुल बांधलं, त्यांना ती कामं द्यायचं. आज स्विमिंग टँक तिथं 6 कोटीचा आहे आणि हे काम करत राजगुरूकरचा त्या ठिकाणी स्मारक बांधलं, त्याला 265 कोटी त्या ठिकाणी दिलीप मोहितेंनी मंजूर केले. आता तुमचा बाजारपेठचा पूल त्या ठिकाणी दिलीप मोहितेंनीच केलाय. दुसरं गढेवरचं सुद्धा पूल त्या ठिकाणी दिलीप मोहितेंनीच केलेला आहे. आणि राक्षवाडीला जाताना सुद्धा त्या हरिभाऊ शेठच्या दुकानाच्या बाजूला सुद्धा त्यांनीच पूल केलाय. यांना ही गावातली कामं दिसत नाही. त्यांना वाटतं दिलीप मोहितेंनी काय केलं आतापर्यंत 5 वर्षात, हे त्यांचा अजून बालिशपणे गेलेला नाहीये. त्यांनी नीट अभ्यास करावा, आपण काय बोलतोय, कोणावर बोलतोय. ठीक आहे तुम्ही काम करा ना, पण एकेरीत जो ज्येष्ठ माणूस आहे, आज 15 वर्ष त्यांनी पक्ष 3 टर्म आमदार काढले, 2 वेळा पराजित झाले, पण तो माणूस ज्येष्ठ, त्यांना कामाचा अनुभव, त्यांनी आदरानेच त्यांच्या बरोबर बोलायला पाहिजे. आम्हाला सुद्धा दंड थोपटता येतात ना, आम्ही सुद्धा ज्या अशा पद्धतीने वागलं त्यांच्या विरोधात तुम्ही बोलावले, ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि आम्हाला सगळे कार्यकर्ता संघटना सांभाळायचं काम करतात. आदरणीय अजितदादा पवार, सुमित्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यामध्ये इथं या ठिकाणी काम करतोय. त्यांनी समजू नये आमच्या मागं कोणी नाही म्हणून.
आम्ही ते काही बोलत म्हणून काय त्यांना जनतेने निवडून दिले, मला मान्य करतो, मी त्यांना दिले, कारण सगळे पक्ष एकत्र आले म्हणून त्यांना हा विजय मिळाला. तर आम्हाला दिलीप मोहितेंना 1 लाख मतं मिळालीच ना. ते 1 लाख लोकांसाठी दिलीप मोहिते इथं काम करतायत आणि जी कामं आमची पेंटिंग पडली ती सगळे पूर्ण काम करायचं काम दिलीप मोहिते ह्या ठिकाणी करतात. मग त्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरायची, चोऱ्या करतात, इथं जमीन लुटल्या. अरे चोराच्या मनात नेहमी चांदण्याच असतात, चोराव मोरच असतो. हा चोराव मोर आणि चोराच्या मनात चांदण्या यार असतं, कारण तो उद्योग तेच करतात ना सगळे आतापर्यंत. त्यांनी तेच केले. आता मी पाहतो ग्रामपंचायतमध्ये स्वतःला सगळं पाणी होतं, ग्रामपंचायत काळजीवाडी सरपंच, त्यांनी त्याच्या मिसेसला सरपंच केलं. त्यांना पक्षामध्ये असताना सुद्धा आम्ही मार्केट कमिटीचं तिकीट दिलं. का पराजित झाले त्यांना माहिती आहे, ते पराजित त्यावेळेला मार्केट कमिटीला झाले. जिल्हा परिषदला सुद्धा ते त्या काळात आमच्या होते, शिवसेनेत गेले, तिकडे जिल्हा परिषदेची जाऊन. म्हणजे अशा पद्धतीचं काम करणारा माणूस हा बोलत असताना आपण थोडा विचार करून ह्या ठिकाणी त्यांनी बोलायला पाहिजे. माझे दोन्ही आजी माझी आमदाराला विनंती, तालुक्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करा. बाबाजी काळेंना लोकांनी चांगल्या मतांनी निवडून दिले, तुम्ही तालुक्याचा विकास या ठिकाणी करा. तुम्ही याच्यात एकमेकांवर शिंतोडे उडू नका. ह्याच्यात तुमचे आदरणीय दिलीप शेठ मोहिते पाटलांचा त्यांचा आदर द्यावा. त्यांनी सुद्धा काम केले, त्यांचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी आदर ठेवला पाहिजे. ते बोलतात ते कामावरचीच बोलतात दिलीप मोहिते, वेगळं काय चुकीचं बोलत नाहीयेत. म्हणून माझं विनंती आहे आत्ताच्या चॅनल गेमला की तू काम करणारा माणूस आहे, तू काम कर. अजून तुला येऊन 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झालेले, अजून तुला कामाचा बराच अनुभव यायचा आहे. अजून कामं बरीच करायची. आज तालुक्यामध्ये इथं पाण्याचा प्रश्न आहे. आज 22 गावांना पाणी, 22 टँकर चालू आहे खेड तालुक्यामध्ये. 19 गावांना पाणी नाहीये. तो प्रश्न बाजूला, तो प्रश्न पहिला सोडा ना तुम्ही. आणि मग बाकीच्या याच्यावर तुम्ही हे आयत्या पेटावर रेकॉर्ड करायला वाटता तुम्ही. हे दिलीप मोहिते गेले तिथं रेकॉर्ड वाढ. अरे आज पाणी प्यायला नाहीये, दुष्काळ पडला, अजून पाऊस नाही, त्याच्याकडे तुम्ही पाहत नाही. लोकांना पाणी मिळालं पण आज किती वाड्या वस्ती एवढं त्याजवळ 22 वाड्या वस्तीमध्ये आज पाण्याचा प्रॉब्लेम आहे पूर्व पट्ट्यामध्ये. हा विषय तुम्ही बोलत नाही, त्याच्यावर तुम्ही काम करा. नवीन काय करायचं ते करा. आता तुमचा प्रश्न ठीक आहे, अजितदादा आले, सर्वे केला, तुमचा ट्रॉफिकचा प्रश्न होतो तर त्यांनी त्याचा मार्ग काढलाय आणि ते काम चालू आहे. ते म्हणतात ना दिलीप मोहितेने आजपर्यंत ट्रॉफिकचा प्रश्न सोडवला नाही, परंतु तो विषय जो आहे तो अजितदादाने मार्गी लावलेला, त्याचं काम भूमिपूजन सुद्धा झाले. ते काम सुद्धा आता रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. ही कामं त्यांना दिसत नाही. तुमचं एक सांगा ना, आज पाण्याचा प्रश्न तुम्ही आजपर्यंत एक खड्डा सुद्धा बजावला नाही. आज पश्चिम पट्ट्यामध्ये जाऊन बघा, पूर्व पट्ट्यात बघा खड्डे किती पडले, ते सुद्धा त्यांनी बुजवायचं काम अजून तेवढं तरी काम करावं ना त्यांनी. खड्डे बुजवा तुम्ही, पाण्याचा प्रश्न मिटवा. अशी अनेक कामं त्यांना करण्यासारखी आहेत. त्यांनी काम करत, जनता तुम्हाला मतं दिलीत म्हटल्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने वागा. तुम्ही आरोप प्रत्यारोप करून जनता तुम्हाला हे म्हणणार नाही, तुमच्या डोक्यावर फुलं टाकणार नाही. पण तुम्ही काय करताय काय नाही हे तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करा, हेच सांगतो. आणि एकमेकांनी त्या ठिकाणी टीका करण्यापेक्षा तुम्ही विकास काम करा. राष्ट्रवादी पक्ष हा विकास काम करणारा पक्ष आहे. आमचे पालकमंत्री आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्रा वहिनी ह्या ठिकाणी आहेत. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यामध्ये काम करतोय, जिल्ह्यात काम करतोय. आणि आमचा पक्ष आम्हाला कशा पद्धतीचं काम आणायची हे सगळं माहिती आहे. अण्णांची जी कामं मागची तीच पूर्ण करतायत. नवीन कामं अधिकची त्यांनी आणलेली आहेत, ती कामं आता चालू आहेत. नगरपालिका असेल, तुमच्या तिन्ही नगरपालिकेला अण्णांनी ह्या ठिकाणी कामं आणलेली आहेत. आणि एवढी कामं मोठी चालू आहे. राजगुरुनगर शहरामध्ये सगळे रस्ते तुमचे कॉन्क्रिटिंग झालेले. पाण्याचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे. अण्णांनी त्या ठिकाणी 2 कोटी आणलेत आणि तिथं फिल्टर प्लॅन्ट बांधला, तिथून पाणी डायरेक्ट राजगुरुनगरला येते. ते म्हणजे ना पाण्याचा प्रश्न सोडवता नाही. कचऱ्याचा प्रश्न ह्या जागेचा अभावी या ठिकाणी राहिलेला आहे. तो सुद्धा प्रस्तावित प्रश्न जागेचा आहे. तिन्ही नगरपालिकेचा प्रस्तावित तो आहे, पण जागेचा प्रश्न असल्यामुळे तोच प्रश्न सुटला. तो शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तो कचरा प्रश्न सुटला जाईल. अशा पद्धतीचं काम करत असताना त्यांनी आपल्या आदरणीय दिलीप मोहिते पाटला ठेवा. त्यांना अडचण अण्णांची मदत मागून अण्णा मदत करतील त्यांना ना. तुम्ही अण्णांची मदत, आता तुम्ही सांगितलं वळसे पाटील असे बोलले, त्याच्यापर्यंत वळसे पाटील आमच्या पक्षाचे नेते, ते त्यांच्या जिल्हा राज्याचे त्याचे प्रतिनिधित्व करतात. ती आमच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. आमचं त्याच्याबद्दल कोणाचंच काय म्हणणं नाही, कारण दिलीप वळसे पाटील आमचे नेतेच आहेत. आमचे जिल्हा राज्यामध्ये त्यांच्याला प्रतिनिधित्व दिले, पुणे जिल्ह्याचं ते नियोजन त्या पद्धतीने करतात. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या नेत्याबद्दल आदरच आहे. वळसे पाटील स्वतः पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी संघटना बांधत असताना सर्वसामान्य माणसाला, सर्व नेत्यांना या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलं. आम्हाला सुद्धा आपल्या तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं त्यांनी
त्यांनीच त्यावेळेला दिलेलं आहे. आता दूध संघावरती अरुण चांभारे गेले, ह्या दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडेच निरीक्षक ते होते, त्यांनी अरुण चांभारेला पुणे जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष केले. नाही अशी कामं वळसे पाटलांनी आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला न्याय द्यायचं काम केलं. आणि राहिला तो भीमाशंकरचा प्रश्न, त्या दिवशी सुमित्रा वहिनी ह्या ठिकाणी आल्या होत्या. वळसे पाटलांचं, अण्णांचं आणि सुमित्रा वहिनीची चर्चा झालेली आहे हे त्यांना माहीत नाही. जे जे काम अण्णांनी सुचले त्या पद्धतीने वळसे पाटील सुद्धा त्यांना सांगितले की त्या पद्धतीने तुमच्या भागातली कामं त्या ठिकाणी करून घ्या, हे सुद्धा त्यांचं बोलणं आहे. आणि ही कामं सगळी होणार आहे. वळसे पाटील, दिलीप मोहिते आणि सुमित्राताई उपमुख्यमंत्री वहिनी ह्या ही कामं जे भीमशंकरचा राहिले तालुक्यातली ही कामं त्यांच्याच माध्यमातून होणार आहे. आता हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत, आता यांचा हात कुठपर्यंत वर पोचतोय आम्हाला माहिती आहे. यांना कामं त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून आरोप एकमेकावर करायचा, एवढंच यांचं काम चालू आहे. आणि आपली पोळी कशी भाजत हे त्या ठिकाणी पाहतात. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्यांना विनंती, तुम्ही एकमेकावर चुकीचे आरोप चिखलफेक करू नये. आपल्या तालुक्याच्या लोकांनी निवडून दिले, अण्णांना सुद्धा जवळजवळ 1 लाख मतं मिळालीत. त्या दोघांनी या ठिकाणी बाबीजी काळ्यांना अनुभव कमी असत, राज्य सरकार काम कशी आणायची त्यांनी अण्णांना विचारा, अण्णा त्यांना मदत करतील. का अधिकची कामं तुम्ही आणा, ती मदत करतील त्यांना ना. अण्णा ते गेलेच नाही काही, कारण अण्णांबरोबर त्यांनी सुद्धा काम केलंय ना. माझ्या बरोबर काम करत असतं योग काँग्रेसचे ते सरचिटणीस होते, त्यावेळेला त्यांनी कामं केली. अधिकची कामं त्यांनी अण्णाकडून सुद्धा त्या ठिकाणी कामं स्वतः कॉन्ट्रॅक्टर, त्यांची बाकीचे सर्व कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडूनच कामं घेतली नाही त्यांनी. हे त्यांना माहिती आहे ना. आपण कामं अण्णांमुळे दिली. आपण समाजात आपण अण्णांच्या नेतृत्वाखाली काम करायचं तालुक्यामध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण तालुक्यात फिरलो. ठीक आहे, पक्षामध्ये अलीकडे पलीकडे होतं आणि त्याच्यामुळे काय म्हणून त्यांनी इतकं वरळून जायचे काहीच कारण नाहीये. त्यांनी वरळून जाऊ नये, त्यांनी तालुक्याचा विकास करावा. त्याला आम्ही विकास केला तर आम्ही सुद्धा त्यांना शाबासकी देऊ. अण्णासाहेब त्यांना त्यांची मदत घ्यावं, ते सुद्धा त्यांना मदत करायला तयार आहे. परंतु अशा पद्धतीने चुकीचं वागलं आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी गप बसणारे नाही. आम्ही तुम्हाला ठराविक आम्ही हातोहाती हे आमचे सगळे मंडळी, आमची ताकद मोठी आहे. आम्ही बरेच कार्यकर्ते ह्या ठिकाणी, आमचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुद्धा ह्या ठिकाणी आम्ही बोलत होतो. दूध संघाचे आपले अरुण चांभारे सुद्धा ह्या ठिकाणी बोलतो. पण जो तो माणूस ज्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करतो म्हणून ही मंडळी आम्ही या ठिकाणी जास्त बोललं नाही. आता आम्हाला त्यांनी दंड ठोपायला लावू नये. मला दोन ठोपडलं तर मी आवाजही चांगला काढू शकतो, परंतु पक्षावरती, आमच्या नेत्यांवरती अशा पद्धतीचा चुकीचा आरोप केला तर आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही. आणि त्यांनी ह्या गोष्टी आवरावा आणि तालुक्याचा विकास करा, एवढीच आम्हाला त्यांना विनंती आहे. धन्यवाद. गेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं. तदनंतर राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाची सत्ता तेथे स्थापन झाली. परंतु आमचे जे माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील आहेत, त्यांचा कामाचा आवाका पाहता त्यांनी पहिल्याच शैलीमध्ये काम करून तालुक्याला न्याय द्यायचं त्यांनी काम आज तागायत ते करता येते. आणि त्या अनुषंगाने आता विद्यमान जे आमदार आहेत त्यांना आता निधी किती मिळतो, काय मिळतो त्याच्या खोलात मला जायचंही नाही, मला माहीत पण नाही आणि त्याच्यात वेळही घालवायचं नाही. परंतु हे सगळं होत असताना गेले दीड वर्षभर अण्णा ह्या कामांच्या संदर्भात पाठपुरावा करून कामं आणतात आणि त्या अनुषंगाने विद्यमान आमदार ते मी काम केलं असा काहीतरी भासवायचा प्रयत्न करत असतात. अर्थात त्यांनी जर जे काम केलंय तर त्याबद्दल आमचं काही दुमत असायचं का, कोणाचंच असायचं कारण नाही, कारण सूर्याला झाकता येत नाही. तसंच दिलीप मोहितेंनी जे काम केलं त्याला कुणीही डिनाय करू शकत नाही. परंतु विद्यमान आमदार केविलवाना प्रयत्न करत आहेत, त्याचं मला म्हणजे त्याची कीव येते असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आता त्या अनुषंगाने मी तुम्हाला इथं त्यांचं एक पॅम्पलेट दाखवू इच्छितो की हे पाहून घ्या. त्या पॅम्पलेटमध्ये त्यांनी म्हणलंय एकूण निधी 2.52 कोटी रुपयाचा मंजूर करून आणलाय राजगुरुनगर नवीन पोलीस ठाणे इमारतीच्या संरक्षक भिंत व फर्निचरच्या कामासाठी. आता मुळात हे कुणी काय काम केलंय हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे, परंतु अलीकडल्या काळामध्ये मी हे काम केलं, ते यांनी हे काम केलं याची एक चढाओढ लागलेली आहे. आम्हाला कोणाशी बरोबरी चढाओढ अजिबात करायची नाही, परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत दिलीपांना जे काम करत आहेत तर ते
जर आम्ही करतोय तर ते आम्हीच केलंय हे ठासून सांगायचं काम आमचं आहे. म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. आता ह्या पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने मला एवढंच सांगू इच्छितो की दिनांक 2019 वार्षिक योजनेमध्ये विधानसभेच्या पोलीस स्टेशनच्या बांधकामाचा ठराव हा दिलीप अण्णांनी मांडलेला आहे. त्याची तारीख पण मला तुम्हाला देता येईल, याच्यामध्ये डिटेल आहे. तदनंतर 5 जुलै 2021 रोजी 3 कोटी पोलीस स्टेशन बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली 5 जुलै 2021 रोजी. तदनंतर दिनांक 5/7/2021 रोजी कार्याचा आदेश झाला व कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक झाली. तदनंतर 16 डिसेंबर 2022 भूमिपूजन झालं आणि हे आमच्या पक्षाने केलं. आमचे नेते दिलीप अण्णा यांच्या हस्ते ते भूमिपूजन आम्ही केलं. तदनंतर 21/12/2023 हा दुसरा टप्पा 4,48,78,000 असा निधी मंजूर झाला. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी पालकमंत्र्यांना दिलीप अण्णांनी फर्निचर व संरक्षक भिंतीसाठी अधिकृत मागणी केली, तसं आमच्याकडे पत्र पण आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या आदेशाने जिल्हा नियोजनाला तशा सूचना दिल्या व त्यासाठी 2,52,00,000 रुपयाचा निधी हा आमच्या पक्षाने आणि मूळ दिलीप अण्णांनी हा आणलेला आहे. मग जर असं असताना जर समोरचे विद्यमान आमदार जर असे म्हणत असतील की मी हे आणलं मी ते आणलं, आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे आणलं त्याच्यात तुम्ही डांगोरा पेटवा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु आम्ही केलेल्या आमच्या माणसांनी केलेल्या कामाचं श्रेय जर तुम्ही घेणार असाल आणि त्याच्यातून काही कॉन्ट्रोवर्सी तयार करणार असाल आणि तालुक्याच्या दृष्टीनं विकासाचं काम करण्याच्या ऐवजी बाकीच्या कॉन्ट्रोवर्सी तयार करून त्याचा जर इश्यू करणार असाल तर आमच्याकडे पण मोठी फौज आहे. असं काही नाही तुम्ही 10-12 लोक घेऊन बसले आणि बोलायला लागले म्हणजे तुम्ही खरे बरोबर आहे अशातला काय भाग नाही. हा आमचा माणूस जरूर थोडासा अग्रेसिव्ह भूमिकेत आहे, परंतु तुम्ही जर म्हणता असाल मी शांत आहे मी हळू बोलतो म्हणून माझं खरं, तर तसं नाहीये ते. त्याच्यामुळं आता ज्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सगळ्यांच्या एकमताने असं ठरलेलं आहे ते पण सांगतो तुम्हाला, त्याचं ते नोट करून घ्या. जर तुम्ही आमच्या अंगावर याल तर आम्ही त्याला कोणालाही सुट्टी देणार नाही. हा ते शिंगाव घ्यायचं का कशावर घ्यायचं ते आम्ही आमचं ठरवू. त्याच्यामुळं तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्हाला त्या कामासाठी निवडून दिलं आहे, तेवढंच काम करा. आमच्या शेपटीवर अजिबात पाय देऊ नका. हा इशारा नाहीये किंवा इशारा समजा तर समजा, आम्हाला त्यांनी काही फरक पडत नाही. फक्त सांगायचं तात्पर्य तुम्ही केले तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही. फक्त आमच्या फाटक्यामध्ये तुम्ही पाय घालायचं नाही. तुम्ही तुमचं करत बसा, तुमचा पक्ष वाढवा, तुम्ही काय करायचं ते करत बसा, त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात दुमत नाही. मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो मनुष्य सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असतो, मग छोट्या पदावर असेल किंवा मोठ्या पदावर असेल, त्याला एक प्रकारच्या त्या पदाला एक प्रकारची गरिमा असते, त्याला ग्लॅमर असतं. तुमच्याकडे पाहून लोक त्याचं अनुकरण करत असतात, कुणी असू दे. मग अशा वेळेस त्या माणसाची जबाबदारी असते. मग आपण बोलताना शब्द कसा बोलतो, काय टोननी बोलतो, कोणाला उद्देशून बोलतो, या सगळ्या गोष्टीची गरिमा किंवा त्याचा एक म्हणजे त्याचा एक हिशोब करून आपण बोललं पाहिजे. परंतु अलीकडल्या काळामध्ये 1-1.5 वर्ष झाले की ह्या तालुक्यामध्ये कोण काय बोललं का त्याची लगेच रिओढून त्याची कॉन्ट्रोवर्सी तयार करून त्याच्यावर विषय भरकावटला जातो. अरे मुळात विकासाचं काम आहे. आणि त्याच्यात मला तुम्हाला एक सांगायचं राहिलं, सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस विद्यमान आमदार नुकतेच आमदार झाले, त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला आठवतं की नाही माहित नाही, लग्नाचं सीझन चालू असताना आता आपल्याकडं उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळी किंवा तसंच नॉर्मली करत असतात. त्याचा अनुभव मला पण आहे. कारण पूर्वीच्या काळी म्हणजे ज्यावेळेस मी जिल्हा परिषदला सदस्य होतो, त्याच्यानंतर म्हणजे माझी मिसेस 2012ला होती, त्यावेळेस हे मला वाटतं हे सरपंच होते विद्यमान आमदार. तर त्यावेळेस ते नंतर बोलायचे, आधी बोलायचे आणि नंतर मी बोलायचो. आणि माझ्या नंतर ते ह्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य झाले. तर त्याच्यानंतर मग मी आधी बोलायला लागलो किंवा लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही आधी बोलायला लागलो आणि नंतर ते बोलायला लागले. परंतु ते जर म्हणजे त्यावेळेस मला काही वाईट वाटायचं कारण नाही, कारण मी प्रॅक्टिकल मनुष्य आहे
आणि उगाच काहीतरी खुद्रपात्र काढायचं आणि मग हे झालं ते झालं. त्याच्यानंतर ते अण्णांच्या बाबतीत ते झालं की म्हणजे अण्णानंतर बोलले एका कार्यक्रमात, मला वाटतं मीच सांगितलं होतं, मला वाटतं ते लग्न कोणाचं आता मला फार आठवतं, मीच सांगितलं की अण्णांना नंतर घ्या आणि यांना आधी बोलू द्या. त्याचं कारण असं आहे, ते एक आपलं कल्चर आहे, आपल्यावर झालेला संस्कार आहे किंवा संस्कृती असते. तर त्या अनुषंगाने मी त्यावेळेस सांगितलं, तर ते झाल्याच्या नंतर त्याच्यावरून कॉन्ट्रोवर्सी झाली. मला फक्त निरोप आले, मला कोण म्हणलं नाही या कोण आलं नाही सांगायला असं असं. त्याचं उत्तर मी दिलं असतं. समजा सांगायचं तात्पर्य काय तर की त्या सुरुवातीच्या काळामध्ये पण मी आधी बोलणार का तू आधी बोलणार. अरे मला असं वाटतं की सिनियर मनुष्य म्हणजे आपण आजूबाजूच्या तालुक्याचा जर आपण विचार केला, ते जर पाहिलं, म्हणजे मला वाटतं भोसरी मावळ या ठिकाणी आपण पाहतो की माजी आमदार नंतर बोलतात आणि आजी आमदार किंवा विद्यमान आमदार आधी बोललं जातं. म्हणजे तो तसाच हा मोठेपणा बाबाजी काळेंनी जर दाखवला तर तुम्हाला पब्लिक डोक्यावर घेईल ना. मग मीच आधी नाही बोलणार, मीच नंतर बोलेल, किंवा आम्ही पण म्हणायचं नाही आम्ही सिनियर आम्ही नंतर बोलणार. म्हणजे नको त्या विषयात लक्ष घालतं. आमच्याकडून काही चुकत असेल आम्ही नाकारत नाही, 100% नाकारत नाही, परंतु म्हणजे आमचे जे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही बोलत असतो. म्हणजे असं काही नाही की फक्त आम्ही यांनाच सल्ले देतोय. सल्ले तर यांनाच द्यायची गरज आहे तशी, कारण ते नवीन नवीन येतात अजून तसे. आणि मग सिनियर मनुष्य त्याचं ऐकावं ना, आणि आम्ही त्यांना सांगू की त्यांना विश्वासात घेऊन तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं काही गोष्टी तुम्ही 2 पावलं पुढं येऊन काही गोष्टी त्यांनाही मदत करा. काय फरक पडतो, तू कोंबडा आरवलं पाहिजे फक्त एवढाच विषय. सूर्य उगवला पाहिजे, सूर्य उगवत नसतो, कोंबडा आरवलं काय नाही आरवलं काय, तर कोंबड सूर्य उगवतच असतो, तो काही विषय नाही. परंतु तो विलास झाला पाहिजे. ह्या अनुषंगाने जर एकत्र आले सगळे तर चालतंय ना. आता पहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होतीच ना सत्तेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. मग आता फक्त नाहीये, मग आम्ही पण एकत्र काम करू शकतो ना. असा चांगला उच्चार त्यांनी पण करावा, आम्ही करू. आणि त्या अनुषंगाने तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता अध्यक्षांनी मग सांगितले ती 22 मतदार माझ्या मतदारसंघातलीच ती गाव आहेत, 22 ताणलेली गाव आहेत, ती पाणी तिथं नाहीये किंवा आता दुष्काळ पडायची शक्यता आहे. मग असे मोठे मोठे प्रश्न आहेत, ते करा ना, त्याच्यावर मार्ग काढा ना. मग आता फक्त आता मध्यंतरी इलेक्शन झाले जिल्हा परिषदला, सगळ्या उमेदवारांनी आमच्या सकाट तिथं टँकर पुरवले, पाणीच खूप झालं, उन्हाळ्यात पाणी खूप झालं. अर्थात मी 6 वर्ष टँकर माझा तिथं चालू आहे म्हणून मला नैतिकता आहे बोलायची, म्हणून बोलतोय. आज तिथे एकही टँकर चालू नाहीये. मला कालच फोन आले की टँकर चालू करायला लागेल. ती व्यवस्था आता करतोय आम्ही, विषय तो नाही. मग लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काम नाही का तिथं? कुणी असेल, तो जिल्हा परिषद सदस्य असेल तिथला किंवा अजून कुणी असेल, आजूबाजूचा असेल, ज्याला वाटतं पुण्याचं काम करायचं कारण ना तिथं टँकर टाका ना. नाही ते होत असेल शासनाकडून होईल. मग अशा अनुषंगाने जर तुम्ही एकत्र येऊन जर काम केलं तर सर्वांगीण विकास होईलच ना. आणि भांडण मारामाऱ्या करायचं तर ते पण करू आपण, तोही काही विषय नाही. परंतु त्याला काय अर्थ राहणार नाही, ते काही कल्चर नाही, ती काय आपली संस्कृती नाही, आणि लोकांनी तेवढ्यासाठी निवडून दिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनी पण असं, मी तर आता दोघांचंही म्हणतो, दोघांनी पण त्या तालुक्यातल्या बाकीच्या गोष्टी लोकांची ज्यांना मनोरंजन पाहिजे त्यांची हौस भागवू नका, एवढीच या निमित्तानं विनंती करतो. त्या ठिकाणी सरकार मंत्री उपस्थित होते आणि आदरणीय अण्णांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी शताब्दी महोत्सव साजरा झाला. खरं तर पीडीसीसी बँकेचा जो काही संचालक असतो त्याला त्या सगळ्या गोष्टींचे अधिकार असतो. त्यामुळे बऱ्याच अण्णांनी 2 पाऊल पुढे तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी असतील किंवा महिला बचत गट यांचे त्या ठिकाणी सन्मान ठेवले आणि खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम अण्णांनी असेल किंवा आमच्या सर्व तरुण सहकारी त्या ठिकाणी केलं. खरं तर त्यानंतर पत्रकार परिषद झाली, त्यावरती अण्णांवरती टीकाटिप्पणी करण्यात आली. परंतु त्या स्टेजवर आम्ही सर्वजण उपस्थित होतो. तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी एक क्लिप पाहिली, त्या क्लिपमध्ये आदरणीय महाराष्ट्र असतील किंवा सर्व पुढाऱ्यांची त्या ठिकाणी व्हिडिओ क्लिपमध्ये फोटो घेतले गेले. प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा अण्णांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी जे काही आरोप केले किंवा त्यांनी जे काही विषय मांडले, मला वाटत नाही त्या विषयाला पुढं आहे. त्यामुळे आम्ही राहिला विषय ठरवला. ज्यावेळेस बँक कार्यक्रम घेतली त्यावेळेस निश्चितच बँक त्याचा खर्च करणार आहे, कारण की शताब्दी महोत्सव हा बँकेचा होता. त्यामुळे कुठल्याही गोष्टींना कुठल्याही आजारांना मला वाटत नाही सत्य. त्याचबरोबर अजून एक प्रश्न तालुक्यामध्ये 2 दिवसापासून तुम्ही पाहताय
की मॉडेल स्कूलचा प्रश्न तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजतो. मॉडेल स्कूलचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्याचे सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती की कॉन्ट्रॅक्टर एकदा शोधा आणि ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतात, कोणाच्या आदेशाखाली काम करतात हे जर तुम्ही जर पाहिलं निश्चित तुमच्या लक्षात येईल कॉन्ट्रॅक्टर कोणाचे पाहुणे ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे. त्यामुळे निश्चित मॉडेल स्कूलची कामं का लेट झाली तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस अण्णा खेड तालुक्याचे आमदार होते, खरं पाहिलं तर त्यावेळेस दादांच्या माध्यमातून खेड तालुक्यामध्ये विकासाचा खूप मोठासा डोंगर उभा केला. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की अण्णांना उद्घाटनाला जायला वेळ नव्हता आणि कितीतरी उद्घाटनाला अण्णा जात नसे, कार्यकर्त्यांना सांगायचे तुम्ही उद्घाटन करून घ्या. अशी परिस्थिती, एवढा मोठा कामाचा डोंगर. खरं पाहिलं तर आजीदादांनी तुम्ही इलेक्शनच्या त्या आधी पाहिलं असं जवळजवळ 5,000 कोटीची उद्घाटनं या आपल्या खेड तालुक्यामध्ये केलेली होती. आणि त्यावेळेस 5,000 कोटीचे उद्घाटनं करत असताना कितीतरी गावांचे प्रस्ताव त्यावेळेस पोलीस स्टेशनचा असन, तुमच्या रस्त्यांचा असन, पुलाचा असन, ज्यावेळेस आजीदादा पहाटे तळेगाव चौकामध्ये आले त्यावेळेस हे आजीदादांनी त्या रस्त्याची पाहणी करून त्या रस्त्याच्या साईड पट्ट्याला निधी देण्याचं काम हे खेड तालुक्याचे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून केलं. परंतु आता परिस्थिती अशी आहे, खरं पाहिलं तर आपल्या त्या दिवशी पीडीसीसी बँकेचं 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याचं उद्घाटन होतं, कार्यक्रम होता. तो त्या पीडीसी बँकेचा वैयक्तिक कार्यक्रम होता. त्या पीडीसी बँकेच्या संचालकांना बोलावणं पीडीसी बँकेने ठरवायचं होतं हे कोणाला बोलवायचं कोणाला नाही. हे काय अण्णांचा वैयक्तिक कार्यक्रम नव्हता की तो कोणत्या पक्षाचा नव्हता. त्यामुळे तुम्हाला आमंत्रण दिलं नाही दिलं हा तुमचा प्रश्न आहे. आणि ही पीडीसी बँक ही सामान्य जनतेची बँक आहे. तुम्ही त्यावेळेस असे बोलले की प्रत्येक वेळेस अण्णाला तुम्ही कुत्र म्हणून हिनवत गेले, तुम्ही स्वतःला हत्ती समजून चालायचं असं काही वगैरे वगैरे असं तुम्ही बोलले. पण तुम्ही खरंच तुम्ही हत्ती आहे का? एक मुंगी सुद्धा हत्तीची काय अवस्था करू शकते तुम्हाला माहिती आहे. खरं पाहिलं तर त्यांनी ज्या वेळेस असे शब्द जर आम्ही तुम्हाला कुत्र म्हणून शब्द वापरला तर किती तुम्हाला मी मागत पण तुम्हाला किती जोंबन. पण आमची ती पातळी नाहीये. पण तुम्ही जर आमच्या नेत्यावरती जर चुकीच्या पद्धतीने जर बोलत असाल, त्याला प्रत्येक वेळेस असे अपशब्द वापरत असाल, त्याच्या वेळेस आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ताही तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, याची तुम्ही नोंद घ्या. पहिली दुसरी गोष्ट नाही, अख्ख्या एमआयडीसी मध्ये ठीक आहे तुम्ही तुमचे बगल बच्चे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कोणाकडून कसे हप्ते घेता काय करता आम्हाला माहितच नाही का? काय आले तुमच्यावरती बोलत नाही याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. प्रत्येक वेळेस तुम्ही आले का उठले का चालले आणून तुम्ही कोणत्या कामाचा डोंगर उभा केला ते सांगा. तुम्ही एकही कामाचा पत्त्या नाही. उठलं तर तुम्हाला काय कमी काम आहे, तुम्ही सत्यच नाही त्याच्यामुळे तुम्हाला काम नाही. अण्णांच्या माध्यमातून ज्यावेळेस मी आता कितीच्या वेळा पाहिला अण्णांच्या बंगल्यावरती आम्ही बसलेलो असतो, लोक त्या बंगल्यावर त्याच्या बंगल्यावरती त्यांच्या बंगल्यावरती ठोकून अण्णाकडे येतात. हो अण्णा आमचं काम करा, तेवढं आमचं कामच होत नाही. तुम्हाला काम करणारा माणूस नाही अण्णा आहे. अण्णाला वेळ कमी म्हणून तुम्हाला वेळ सगळ्यात खूप आहे. त्याच्यामुळे सकाळी उठलं की तुम्हाला तेवढाच वेळ आहे की फक्त लोकांमध्ये फिरणे, पण लोकांच्या कामाचा बट्ट्या बोळ झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथनं पुढे तरी बोलताना तुमचे शब्द सांभाळून काढा. का उद्या आम्ही बोलत नाही याचा अर्थ काय आम्हाला बोलता येत नाही असं काहीच नाही. आमची जी मार्केट कमिटी आम्ही बी तिथं संचालक आहे मार्केट कमिटीला, आम्ही पण डायरेक्टर आहे. तुमच्या ज्या पत्रकार परीक्षा तिथंच होतात त्या काय त्याच्यावर बी तुम्ही काय काय बोलले बा तुम्ही कशा पद्धतीने बोलता आम्ही त्याच्यावरती बोलले जात नाही. जाऊ द्या मार्केट कमिटी शेतकऱ्यांची सगळ्यांची मिळून आहे. मग तिथं बसून आम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर बोलू शकतो, पण आम्ही बोलत नाही. त्या मुद्द्यावर आम्ही जात नाही. तुम्ही किती कंपनीने जाता, पुढे हप्ता मागता, कशा पद्धतीने तुमची वाटचाल आहे आम्हाला सगळं माहिती. तुम्ही ना तुम्हाला वसुली आणि तुमचा लाभ तुम्हाला लाभाची शिवाय तुम्हाला बोलल्याशिवाय पर्याय नाही. आता मी एवढे दिवस बोलत नव्हतो का नव्हतो, तुम्ही किती तक्रार ते आम्हाला माहिती सामान्य जनतेला. फक्त यांचं काय काम आहे, सकाळी उठलं की हो लोकांमध्ये जायचं, पण लोकांची कामं कोण करणार? मग लोकांची कामं करायला आहेत अण्णा बसलेले. ज्याला कोण नाही ते चाललं अण्णाकडे, जग कुठं काय अडलंय चाललंय अण्णाकडे. मग अण्णांच्या भाषा शैलीमध्ये अण्णा त्यांचं काम करून घेण्यासाठी अधिकाऱ्याला दाखवून बोलत असतील, त्यांचं काम होण्यासाठी बोलतात म्हणून त्यांची ती भाषा शैलीच तशी.
तुम्ही स्वतःला इतकं मावळा दाखवता आणि स्वतःला दोन तीन वेळा झालं त्यांचं ते कुतका शब्द वापरायचा. पण तुम्ही एक सांगतो, तुम्ही हत्ती म्हणून जर हिंडत असाल तर तुम्हाला कळन एखादी मुंगी त्या हत्तीची काय अवस्था करू शकते ही तुम्हाला थोड्या दिवसात कळन. त्याच्यामुळे आज याच्या पलीकडे मी जास्त काय आता बोलत नाही. ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस आम्ही हे आमची ही त्या दिवशी अजून काहीतरी तुम्ही चुकी शब्द बोलत गेले, त्या महिलांना काहीतरी बोलले, महिला आल्या होत्या तिथं काय मला त्या बांगड्या घालायला पाहिजे, हे घालायला पाहिजे, ते घालायला. अरे बांगड्या घालायला तुम्ही महिलांचा अपमान करू नका ना. महिलांचा अपमान केला तुम्ही त्या दिवशी येऊन पीडीसी बँकेत. समजा जर ते महिलाचं अकाउंट त्या पीडीसी बँकेत असेल, ज्या बचत गटाच्या महिला आलेल्या होत्या, त्या महिला जर तिथं तुम्ही आलेल्या असेल त्या कार्यक्रमात, तुम्ही त्याला म्हणता की तुम्ही बांगड्या घालायला पाहिजे, हे काय करायला पाहिजे. एकदम तुम्ही चुकीच्या पद्धतीने तालुक्याची दिशा नेत आहे. तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला लोकांना चांगली म्हणतात का चांगली म्हणतात. तुम्हाला तेवढाच वेळ आहे, उठलं की सकाळी फक्त हिंडत बसायचं. पण दिलीप अण्णा सारखा माणूस लोकांच्या सगळं पाहिलं तर आडे अडचणीला 100% अर्धा खाते 2 वाजता कसे या तुम्ही विकास काम आणा, तुम्ही आणलेलं एखादं नवीन काम दाखवा आणि त्याच्यावर तुम्ही बोला ना. जे आता बऱ्यापैकी आता वर्षभर हस्तामध्ये चाललंय, जुने प्रस्ताव काम येतात. यांनी फक्त 5 लाखाचं काम असू द्या, जाहिरात पहिली त्याची हे जाहिराती बाध्य का काय. तुम्ही तुमच्या कामं बोला ना. 5,000 कोटीचा डोंगर अण्णांच्या माध्यमातून उभा राहिला, त्याच्यावर कधीच एवढी तुम्हाला दिसली नाही लाल केलेली. पण यांनी शुल्लक गटाका खांदा गेली ना तर यांची जाहिरात एवढ्या आमचं वसूल आमचं म्हणजे हे फक्त स्टंटबाजी ना, बॅनरबाजी, याच्या पलीकडे काय नाही. तुम्ही सत्तेत नाही, तुम्हाला किती लोक काम देते लोकांनी पाहिलंय. आता परिस्थिती बघितली तुम्ही. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आमच्या नेत्यांवरती जर टीका केली तर आम्ही तुमच्या टीकेला 100% उत्तर देऊ, एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो. ज्या वेळेस योग्य वेळ येईल तुम्ही म्हणा तेव्हा. आणि ते म्हणत असं ना मागे पुढे ते आम्हाला नको सांगू, आम्ही त्याच्यामधलेच आहे. म्हणजे इथं कोण कुठं हप्ता करतोय, कोण कुठं काय करतोय ती भाषा फक्त ती शिकवू नका, काय नका. फक्त आरोप करायचं आणि फक्त तुम्ही स्वतःला मला काय समजत आहे ना तर त्या पद्धतीने तुम्ही बोला. त्या पद्धतीने तुम्ही बी आमच्या नेत्या संघ बोला. तुम्हाला आमचा नेता कधी कुत्रा म्हणला नाही, आमचा नेता तुम्हाला तेवढे संस्कार आमच्या नेत्याचे नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या संस्काराचे पाय म्हणले ना अशी करू नका, एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे ग्रँड टूर 2027च्या अनुषंगानं काल परवाच 34.10 कोटीची मान्यता या ठिकाणी आपल्या वाडावा शहर जिल्हा परिषद गटातील 3 रस्त्यांना या ठिकाणी मंजुरी आलेली आहे. खऱ्या अर्थानं त्या रस्त्यासाठी दिलीपांना मोहिते पाटलांनी असेल, मी असेल, अण्णांनी तर 28/4/2026ला ते पत्र दिलेलं आहे. मागच्या महिन्यात आम्ही 19/5/2026ला पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर वहिनींची या ठिकाणी समक्ष भेट घेतली. त्यानंतर सायकल टूरसाठी जे रस्ते आहेत आपले 3 रस्ते, त्याच्यामध्ये वाडा घोडा रस्ता आहे, त्याचप्रमाणे पालखेवाडी कारकुडी टोकवडे रस्ता आहे आणि लेहनी नायफड रस्ता आहे, चिखली मार्गे चिखली फाटा. तर ह्या 3 रस्त्यांसाठी 34.10 कोटीचा जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्याचा शब्द वहिनींनी मागच्या महिन्यातच दिला होता. त्यानंतर आपली चाकणला एक पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होते की हा रस्ता मंजुरीसाठी वहिनींनी स्वतः मान्यता दिलेली आहे. तर काल परवा पाहिलं मी की त्याचं देखील श्रेय विद्यमान आमदार घेऊ इच्छितात. मला विनंती आहे की जर सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बीजेपी आणि शिंदे सेनेची असेल तर मग हा निधी जर त्यांनी दिला असेल तर निश्चित त्याचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जातं. खऱ्या अर्थानं आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार असतील, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना ते खऱ्या अर्थानं श्रेय जातं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचं श्रेय जातं. आणि हा पाठपुरावा करत असताना खऱ्या अर्थाने अण्णांनी देखील खूप पाठपुरावा केलेला आहे. निश्चित अण्णांना देखील त्या कामाचं श्रेय जातं. आणि राहिला विषय जिल्हा नियोजन समितीचा, तर जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्याला किती अधिकार असतात याचा थोडा विद्यमान आमदारांनी विचार केला पाहिजे. खऱ्या अर्थानं सर्व अधिकार हे पालकमंत्र्यांना आहेत, निमंत्रित सदस्यांना किती अधिकार आहेत याचा देखील थोडा गांभीर्याने विचार करावा किंवा ते आम्हाला सांगावं. आणि आता काल परवाच भीमाशंकरला उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी आल्या होत्या, तेव्हा 288 कोटीचा आराखड्या संदर्भामध्ये तिथं जे हेमंत पाटील आहेत त्यांनी खेड तालुक्यामध्ये किती कामं होणार आहेत याचं तोंडी सांगितलेलं आहे की साधारण 73 कोटीची काम आपण खेड तालुक्यामध्ये करतोय. भोरगिरीपासनं कोटेश्वरपासनं कोथरूड असेल, भीमाशंकर असेल,
या ठिकाणचा रस्ता करणे, त्यानंतर कोथरुणापासनं पायऱ्या भीमाशंकरपर्यंत करणे, असं त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे. तर माझी विद्यमान आमदारांना विनंती आहे, त्याचप्रमाणे हेमंत पाटील आहे, त्यांना एक विनंती आहे की आपण खेड तालुक्यामध्ये नेमकी कोणती कोणती कामं करणार आहोत, त्याचं एक मी त्यांना पत्रही दिलेलं आहे, त्याची एक डिटेल त्यांनी द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं 288 कोटीचा विकास आराखडा आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, दिलीप अण्णा मोहिते पाटील असतील, यांच्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाखाली हा आराखडा चालू आहे. त्याच्यामुळे उगाच कोणी त्याचं श्रेय घेऊ नये असं मला वाटतं. आणि काम जर करायचं असेल तर वाडा वाशेरे गटामध्ये वाड्यापासून वरचे रस्ते असतील, पलीकडे वांद्र्यापासनं खाली पाळूपर्यंतचे रस्ते असतील, किंवा वाशाऱ्यापासनं पुढेपर्यंतचे रस्ते असतील. आज आपल्याकडं धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. खरोशीपासनं वरती आपल्याकडं आज पाणी नाहीये. तर ह्या सर्व गोष्टींकडं खऱ्या अर्थानं लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि श्रेयवादाची लढाई जर करायची असेल तर निश्चित आपण जो पाठपुरावा करतोय, फक्त आपण पाठपुरावाच करतोय, त्याच्यासाठी ठोस काही आपल्याकडं असेल तर ते देखील विद्यमान आमदारांनी या ठिकाणी पत्रकारांसमोर ठेवावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. प्रथमतः खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं प्रथमतः स्वागत करतो. आजची जी पत्रकार परिषद आहे तिचा मुख्य जो विषय की राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या संदर्भामध्ये विद्यमान आमदार महोदयांनी जी एक पोस्ट याच्यावरती केली होती की त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ही कामं त्यांनी मंजूर केलेली आहे. आता वास्तविक मी या सगळ्या गोष्टींचा पाडा न वाचता आमचे सहकारी बाबाशेठ राक्षे यांनी या संदर्भामध्ये डिटेलमध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीनं अण्णांनी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून भूमिपूजन करून कशा पद्धतीनं हा निधी मंजूर करून आणला. या संदर्भामध्ये माझ्या सहकाऱ्यांनी इत्थंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. वास्तविक विद्यमान आमदार महोदयांनी गेल्या 19-20 महिन्यांमध्ये जी त्यांनी स्वतःच्या पत्रान्वये जी कामं केलेली आहेत, जी कामं त्यांनी स्वतः मंजूर करून आणलेली आहेत, त्या कामांच्या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती द्यावी. परंतु त्यांच्या पत्रकार परिषद जर आपण पाहिली तर कुठल्याही प्रकारच्या कामांचा पाडा न वाचता केवळ आणि केवळ फक्त दिलीप अण्णांना टार्गेट करण्याचं काम ते आपणाला सातत्यानं दिसत आहे. संपूर्ण तालुक्यानं त्यांना जे निवडून दिलेलं आहे ते तालुक्याचा विकास करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. केवळ आणि केवळ राजकारणामध्ये विरोध हा निश्चितपणानं असतो, परंतु जर विद्यमान आमदार महोदयांची कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये आपण जर भाषा पाहिली तर ते अण्णांना राजकीय विरोधक न समजता एखादा दुश्मन असल्यासारखी त्यांची भाषा आहे. हे खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची राजकीय संस्कृती नाही. अण्णा देखील 3 टर्म या तालुक्याचे आमदार होते, परंतु त्यांनी आपला राजकीय विरोधकांना कधी अशा प्रकारची खालची भाषा वापरलेली नाही. आणि म्हणून त्यांना देखील आमची विद्यमान आमदार महोदयांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व एक तालुक्याचा सुजाण नागरिक म्हणून आमची सर्वांची इच्छा अपेक्षा आहे की आपण देखील इथून पुढच्या काळामध्ये भाषा थोडीशी व्यवस्थित वापरावी. राजकारणामध्ये विरोध असावा, परंतु तो इतक्या खालच्या पातळीचा नसावा हे देखील या निमित्तानं आवर्जून सांगतो. PDCC बँकेच्या संदर्भामध्ये देखील माझ्या सहकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आपली केलेली कामं तालुक्याच्या जनतेसमोर मांडावी. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू. केवळ एकाच माणसाला टार्गेट करून चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करणं हे देखील चुकीचं आहे. वास्तविक आपण या सगळ्या गोष्टीचं जर मूळ पाहिलं, त्यांची होणारी चिडचिड, त्यांची होणारी आगपाखड, याचं मूळ कारण जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने एक गोष्ट लक्षात येते की 2029 मध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे त्यांचे सहकारी हे सुद्धा त्यांच्या विरोधात उभं राहणार आहे. आणि म्हणून त्यांना आत्ताच भीती वाटायला लागलेली आहे की आपलं जर मतदान डिवाइड झालं तर आपला पराभव हा निश्चित आहे. तर आपल्याला पराभव करणारा या तालुक्यामध्ये एकच माणूस आहे आणि ते म्हणजे दिलीप अण्णा मोहिते पाटील. आणि त्यांची एवढीच इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलीप अण्णांनी फक्त उभं राहू नये. दिलीप अण्णाच त्यांच्या वाटेतला काटा आहे असं समजून त्यांची राजकीय वाटचाल चालू आहे. परंतु राजकारणामध्ये कुणी उभं राहावं, कुणी उभं राहू नये
ही जनता ठरवत असते. म्हणून अशा पद्धतीने एका व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या कामावरती भर द्यावा. तालुक्यातील तमाम जनतेनं त्यांना निवडून कामासाठी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी इथून पुढच्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचावा. परंतु दुर्दैवानं आतापर्यंतच्या एकाही पत्रकार परिषदेमध्ये दुर्दैवानं तालुक्यातल्या जनतेला कामांचा पाढा कुठेही त्यांचा पाहायला मिळाला नाही. केवळ आणि केवळ व्यक्तिद्वेष हा पाहायला मिळाला. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी राजकीय संस्कृती जपावी. एखाद्या ज्येष्ठ नेत्याला चुकीच्या पद्धतीनं खालच्या पातळीत बोलू नये असं जर त्यांनी बोलणं चालू ठेवलं तर इथून पुढच्या काळामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते देखील तशा तोडीस तोड उत्तर या ठिकाणी देऊ. आणि राहिला विषय की कामं त्या ठिकाणी मंजूर करून आणण्याचा, वास्तविक जी अण्णांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पाठपुरावा केलेली कामं आहेत, पत्र दिलेली आहेत, तीच कामं आता मंजूर होत आहेत आणि त्याचं सर्व श्रेय हे त्या ठिकाणी दिलीप अण्णांचं आहे. परंतु विद्यमान आमदार महोदय हे तालुक्याची दिशाभूल करून वेगवेगळ्या पोस्ट टाकून असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत की ही कामं मी स्वतः मंजूर करून आणली. वास्तविक एखादं काम मंजूर होण्यासाठी त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे. फक्त शेवटचं 10% ते दाखवतात, पण त्याच्या अगोदर दिलीप अण्णांनी 90% केलेलं काम मात्र ते दाखवत नाही. दुर्दैवानं अशा पद्धतीचं त्यांनी काम करू नये हेच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.